नमस्कार. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र या दिवशी खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत. यादीमध्ये तुमचं नाव आहे का पहा. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. नोव्हेंबर महिना संपत असला तरी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3,000 चा हप्ता एकत्रितपणे जमा करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही झाली. मात्र काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी आचारसंहितेमुळे हा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 3,000 कधी जमा होणार याची शक्यता. नोव्हेंबरचा हप्ता 1,500. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 2 ते 3 डिसेंबर विचारात घेता नोव्हेंबरचा हप्ता शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार लवकरच हप्ता जाहीर करू शकतो, अशी चर्चा आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर एकत्र हप्ता 3,000. जर नोव्हेंबरचा हप्ता वेळेत आला नाही तर डिसेंबरच्या हप्त्यासोबत 1,500 + 1,500 पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये एकत्र जमा होण्याची दाट शक्यता आहे. कृपया यावर लक्ष द्या. ही माहिती फक्त संभाव्य तारखेवर आधारित आहे. अधिकृत तारीख आणि हप्ता एकत्रित जमा करण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणतीही निश्चित घोषणा झाली नाही. अधिकृत घोषणेची वाट पाहणे योग्य राहील. यादीत नाव पाहण्यासाठी आणि महत्त्वाच्या सूचना. नंबर 1. यादीत नाव कसे तपासावे? लाडकी बहीण योजनेची नवीन यादी किंवा आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आपण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. https://ladkibhinYojna.maharashtra.government.in.India या यादीवर आपली खात्री करून घ्या. वेबसाईट लाभार्थी यादी, अर्ज स्थिती, ॲप्लिकेशन स्टेटस हा पर्याय शोधा. तिथे आपला अर्ज क्रमांक टाका. आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक भरून आपली स्थिती तपासू शकता. हप्ता जमा झाला की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्याच्या पासबुकमध्ये एंट्री करून घेऊ शकता किंवा बँकेला SMS-ची मिस्ड कॉल बँकिंग सुविधाच्या मदतीने तुम्ही हे जाणून घेऊ शकता. नंबर 2. ई-KYC आवश्यक योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-KYC करणे अनिवार्य आहे. अंतिम मुदत. ई-KYC करण्यासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही ई-KYC केली नसेल तर त्वरित पूर्ण करून घ्या. ई-KYC न केल्याने या मुदतीनंतर ई-KYC न केल्याने महिलाला पुढील हप्ता मिळण्यास अडचणी येऊ शकतात किंवा त्यांचा कायमचा हप्ता बंद होऊ शकतो.